परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. नमः शिवाय. नवीन वर्षाचं ध्येय, नवीन वर्षाचा संकल्प असं सगळं आपण बोलतोय. मला एक दोन पाठशाळा अगोदर सांगितलं होतं. सद्गुरूंचं स्मरण करताना मला नवीन एक सांगतो की स्वतःचं विस्मरण करायला शिका. स्वतःचं विस्मरण झाल्याशिवाय सद्गुरूंचं स्मरण नीट होणार नाही. सद्गुरूंचं स्मरणही होणार नाही आणि सद्गुरूंचं दर्शन पण होणार. सद्गुरूंचं स्मरण आणि दर्शन याच्यामध्ये स्वतःचं विस्मरण हे आवश्यक आहे माणसाला. आपण कसे असतो एक तुम्हाला उदाहरण सांगतो. मी कुठेतरी सुट्टीत आपण गावाला चाललेलो आहोत. सगळं आवरावरी केली आहे, सगळं बॅग विस्तारा थोडा गाडीत टाकला आणि आपण हसत खेळत आणि घरातली माणसं सगळे मित्रमंडळी समजा गाडी जोरात ताणत चाललेलो जायचं म्हणून पुढं जातो तर आपले एक पुढे गाडी दिसते की हम चले तुम क्यों जले. लगेच आपला रोग असा उफाळून येतो की हम चले तुम क्यों जले. आणि त्या रागात आणखीन आपण पुढे जातो त्याला ओव्हरटेक करायला. तर त्याच्या पुढे एक ट्रक दिसतो, तो म्हणतो हे असंच चालायचं असं लिहिलेलं असतं त्याच्यावर. आपला क्रोध आणखीन वर उड्या मारायला लागतो. त्याला ओव्हरटेक करत होतो तेवढं एक ट्रक आपल्याला आणखीन ओव्हरटेक करून निघून जातो. आपण थोडे हळू होतो. पुढे जातो तर रस्त्याच्या कडेला एक पाटी दिसते की सावकाश जा, घरी कोण तुमची घरी वाट बघते. म्हणजे ते ताणलेलं जरा कमी होतं की आपल्याला आपली बायको दिसायला लागते. तिथं ते ओळख झाल्यामुळे आपण थोडी गाडी स्लो करतो आणि पुढे जातो. ते आपण स्लो होण्याने काय फायदा होतो तर पुढे जातो ते एक ट्रक दिसतो, त्याच्यावर लिहिलं असतं पहा आपण प्रेमाने लिहिलेलं असतं. म्हणजे ट्रकवर लिहिलेली जी वाक्य सगळे आहेत सुभाषित म्हणू आपण, तर ती सगळ्यांना काही ना काहीतरी धडे देत असतात. सद्गुरू सांगतात तुम्ही अशा तऱ्हेचंच वर्तन ठेवा. अर्थात जोरात जा असं सांगत नाहीत ते, पण हे सगळं तुमच्या प्रवासात लिहिलेलं आहे. कुठेतरी तुम्ही नाम घ्यायला लागलात की हे असंच चालायचं म्हणून कोणतरी तुम्हाला सांगतच असतं की ते लक्ष देणार नाही तुमच्याकडे. तुम्हाला नुसती माळ दिली ती आपल्या वाऱ्यावर आहे. तुम्ही आता तुमचा रस्ता चुकला, हेच आयुष्यभर माळा वाढा असं सांगणारे भेटतात. म्हणजे ते असंच चालायचं म्हणणारे. हे असंच चालायचं म्हणून सांगून ते निघून जातात. आयुळ आपण जातो मग कुठेतरी दिसतं की घरी कोणतरी तुमची वाट बघते, सावकाश जा. ते सांगणारे सद्गुरू असतात की तुला माझ्याकडे यायचे, मी तुझी वाट बघते, नीट जा. तर ह्या सगळ्या व्यवहारात त्या गोष्टी आपण पाहतो त्या आपल्या लक्षात घेऊन आपला प्रवास चालू झाला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नामाला बसल्यानंतर जास्तीत जास्त स्वतःचं विस्मरण माणसाने केलं पाहिजे. जोपर्यंत स्वतःचं स्मरण जिवंत आहे स्वतःविषयीचं, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चिकटून राहणार आहेत. थोड्या वेळासाठी का होईना, पण या सगळ्या गोष्टीपासून आपण लांब जायचा प्रयत्न करायला हवा आणि ते साध्य करायला हवं. आणि त्या अवस्थेत मग नाम माणसाने घ्यायला हवं. इतकं नाम व्हायला पाहिजे की तुमचं नाम तोंडातलं थांबलं घेणं की तुम्हाला आतून सद्गुरू तुमचं जे नाव घेतात ते ऐकायला यायला पाहिजे. सद्गुरू प्रत्येक क्षणी प्रत्येक ठोक्याला तुमचं नाव घेत असतात म्हणून तुम्ही उभे आहात हे लक्षात ठेवायचं. तर सद्गुरू स्वतः या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्या बाबतीतल्या आता जे काही सांगितलं ते लक्षात ठेवून त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आणि सद्गुरू स्वतःच्या सद्गुरूपणाचं विस्मरण करून तुमचं नाव घेत असतात. म्हणून सद्गुरूंच्या पुढे तुम्ही सतत असता. तर
ही अवस्था इकडनं इकडे गेली पाहिजे की आपल्याला आपलं विस्मरण झालं पाहिजे आणि सतत सद्गुरूंचं स्मरण झालं पाहिजे. तर इतके दिवस आपण काय केलं की नामस्मरण 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 प्रेमाने प्रेमाने इथपर्यंत ठीक आहे. पण आता पुढची पायरी की स्वतःचं विस्मरण मग नामस्मरण. तर असं या आपण 20 सालात असं संकल्प करू की स्वतःचं विस्मरण आणि नामस्मरण. आणि नामस्मरण कसं, तर नाव प्रत्येकाचं नाव उच्चारलेलं प्रत्येकाचं नाव घेतलेलं प्रत्येकालाच आवडतं की नाही, की आपल्याला कोणतरी हाक मारावं आपल्याला कोणतरी हाक मारावं. आई म्हातारी झाली की मुलं कशी हाक मारतात आईला, जो पण आईची गरज असते तो पण कशी हाक मारतात. थोडीशी आई म्हातारी झाली, आता आपण वयात आलो मोठे झालो आणि घरी आपली ही आली ही म्हणजे पण कळलं ना, कळलं ना तुला, येणार आहे लवकरच येणार आहे, लिहून ठेवायचं. तर ते आता ती आपली घरी हे आली म्हणजे मग आपण आईशी कसे बोलायला लागतो. कित्येक दिवस आपण आईशी वेळाकडे हाक मारत असतो, नाईलाज म्हणून तिला हाक मारत असतो. आपल्याला काही वाटत नाही त्याचं, कारण आपण वेगळ्याच प्रवासात असतो. पण एखाद दिवशी तीच आई आपल्याला सांगते, अरे 10 वेळा नाही हाक मारलंस तरी चालेल, पण एकदाच मला हाक मार म्हणून प्रेमाने हाक मार. सद्गुरू सांगतात 50 माळा उडू नकोस, एकच माळ उडलीस तरी चालेल, पण ती प्रेमाने प्रेमाने आणि माझ्या जवळ राहू. आई म्हणते ना, मला पैसा अडका नको तुझा, पण 2 मिनिटं माझ्या शेजारी बस, माझ्या पाठीवरनं हात फिरव, त्याच्यात मला सगळं मिळालं. मला खायला नाही दिलंस तरी चालेल, 2 शब्द माझ्याशी प्रेमाने बोल, अशी आई सांगते. प्रत्येकाच्या आईने एकदा तरी माणसाला सांगितलेला असेल. जिथे जिथे सगळे बसले सगळ्यांना तो अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला असतो. नसेल आला तर याच्या पुढे निश्चित हे लिहून ठेवा, कारण तो अनुभव येण्यासारखंच आपलं वर्तन असतं. पुढे किती जरी सांगितलं ना मी असं नाही तसं नाही, कधीतरी तो असा वागतो किंवा वागलेलाच असतो की याच्या पुढे वागणार आहे आणि त्यावेळेला त्याची आई त्याला असं सांगणार आहे. हे प्रत्येकाच्या आयुष्यात आपण सद्गुरूंशी कसं वर्तन करतो हे येऊन गेलेलं आहे. स्वतःला आत विचारायचं की आपण सद्गुरूंशी असं वागलेलं आहोत की नाही, आपण सद्गुरूंना दुःख दिलेलं आहे की नाही.